ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बारामती येथील विमानतळावरील वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या रेडबर्ड एव्हिएशन कंपनीच्या विमानाला सकाळी खऱ्या अर्थाने अपघात झालेला आहे। हा अपघात सकाळी 8च्या सुमारास झालेला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा अपघात सकाळचा किरकोळ होता, कोणतीही कुणालाही दुखापत झाली नाही। मात्र अनेक दिवसांपूर्वी 2023ला 2 अपघात झाले होते। साहजिकच यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, कारण हे विमानतळावरतीच हा आजचा अपघात होता। सुदैवाने हे विमान उडाले असते तर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता होती। साहजिकच आज सकाळी हा अपघात झाला। हा अपघात किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र जे रेडबर्ड एव्हिएशन कंपनी आहे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। सलग दुसऱ्यांदा अपघात होताना ही बाब आपल्याला समोर येत आहे। एकंदरीतच भारतीय युवा मोर्चाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत यांना या संदर्भातलं निवेदन देखील देण्यात आलं होतं आणि यावरती निर्बंध लावावेत असं देखील सांगण्यात आलं होतं। खऱ्या अर्थाने गेल्या 6 महिन्यापूर्वी जी DCGA कंपनी आहे यांच्याकडून या रेडबर्ड कंपनीवरती निर्बंध लागू करण्यात आले होते। मात्र 2 महिन्यांपूर्वीच हे निर्बंध उठवण्यात आले आणि पुन्हा एकदा जी रेडबर्ड कंपनी आहे जी वैमानिकांना प्रशिक्षण देते ही पुन्हा सुरू करण्यात आली। मात्र आज सकाळी 8च्या सुमारास पुन्हा एकदा या जे प्रशिक्षण देणाऱ्या विमानाला अपघात घडला। हा अपघात छोटा असला तरी मोठ्या प्रमाणात जे रेडबर्ड कंपनी आहे यावरती सद्यस्थितीत तरी प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।